उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज मावळसह खारघर आणि शिरूरमध्ये सभा होणार आहे। शिरूरमध्ये आढळराव पाटील आणि अमोल कोल्हेंमध्ये लढत होणार आहे। त्यामुळे आढळराव पाटलांसाठी फडणवीस मैदानात उतरले तर श्रीरंग बारणेंसाठी खारघरमध्ये फडणवीसांची सभा आज होणार आहे। आदित्य ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी त्यांच्या सभा आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता गल्ले बोरगाव कन्नड इथं पहिली सभा होणार आहे, तर दुसरी सभा संध्याकाळी 7 वाजता रांजणगाव शेणपुंडी गंगापूर इथं होणार आहे। असदुद्दीन ओवेसी आज संभाजीनगरमध्ये जोरदार प्रचार करणार आहेत। ओवेसींची सकाळी पदयात्रा आणि संध्याकाळी जाहीर सभा होतीये। इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी ओवेसी मैदानात उतरलेत। बीडमध्ये महाविकास आघाडीची प्रचारादरम्यानची पहिली जाहीर सभा आज होणार आहे। बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी आष्टीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला जयंत पाटील, अमोल कोल्हे उपस्थित। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आता ही वैयक्तिक टीका करायची, पण त्याच्या वयाचा मान। शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ आहे। सततच्या सभा, दौरे, दगदगीमुळे त्यांना थकवा जाणवतोय आणि त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। प्रचाराच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे आणि खबरदारीसाठी त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय। बारामतीच्या सांगता सभेत त्यांना बोलतानाही त्रास जाणवत होता। ठाकरे पक्षाचे नाराज असलेले विजय करंजकरांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विजय करंजकर यांनी पक्ष प्रवेश केलाय। विजय करंजकर नाशिकमधून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट न मिळाल्यानं ते नाराज होते। यावेळी माझ्याशी विश्वासघात करून गद्दारी झाल्याचं करंजकरांनी म्हटलंय। नाशिकच्या दिंडोरी लोकसभेतून जेपी गावितांनी माघार घेतली आणि त्यामुळे मवियाला मोठा दिलासा मिळालाय। गावितांच्या उमेदवारीनं महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना फायदा होणार होता, त्यामुळे शरद पवारांनी स्वतः मध्यस्थी करत गावितांना माघार घेण्यास सांगितलं। नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। भाजपसाठी पाठ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बंडखोरी झालेली आहे। राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यापूर्वी भाजपचे अनिल जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पुण्यातल्या इंदापूरमधल्या सभेमध्ये शरद पवारांनी इंदापूरचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दम भरला। दुसऱ्यांना निवडणुकीमध्ये सहकार्य केलं तर तुमच्या शेतीचं पाणी बंद करू अशी दमदाटी भरणे करत असल्याचं शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचं पवार म्हणाले। यावर तुला सरळ करायला वेळ लागणार नाही असा इशारा पवारांनी भरणेंना दिला।